अगदी खमंग खुसखुशीत क्रिस्पी असा हा आपला मुंबईचा स्पेशल बटाटा वडा पाव नसला तरी सुद्धा खाऊ शकता। अगदी एकदम असा जरी खाल्ला तरी भरपूर असा टेस्टी लागणार आहे आणि बाइंडिंग सुद्धा किती बघा छान आलेला आहे। तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू या रेसिपीला। तर इथे 5 ते 6 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 जे लसणाच्या कांड्या असतात ते घेतलेले आहे सोलून। तर अशा प्रकारे 25 ते 20 जे आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। एक छोटं मिक्सरचं जार घेतलं, मिक्सरचं जार जे आहे एकदम सुकं घ्यायचं कोरडं, त्यामध्ये मसाला घातला आणि छान असा वाटून घेतलेला आहे मसाला। तर मसाला वाटून झाला की इकडे जो आहे बटाटे घेतलेले होते उकडवून। तर मीडियम साईजचे बटाटे जे आहे 5 ते 6 घेतलेले होते, जे की मी 1 तास अगोदरच उकडवून आणि थंड करून ठेवलेले होते। त्याची साल वगैरे सुद्धा काढून घेतली आणि स्मॅशरच्या साहाय्याने जे आहे अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम इझी पद्धतीने जे आहे स्मॅश झालेले आहे बटाटे। तर बटाटे आता स्मॅश झालेले आहे। मग आता आपण फोडणी सुद्धा देऊया मस्त मसाल्याला। तर इकडे कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलेलं आहे 1.5 पळी, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातले। छान तडतडले की आपलं जे वाटण तयार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, जे मिरची लसूण आणि अद्रकचं ते घालून घेतलं। छान खमंग असं तळून घ्यायचं आहे, अजिबात कच्चं राहिलं नाही पाहिजे, छान टेस्ट येते मग। तर अशा प्रकारे जे आहे तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम इझी पद्धतीने जो आहे तळून झालेला आहे। ते तळून झालं की आपण त्यामध्ये जे आहे, माझ्याकडे आता ओला कढीपत्ता नव्हता, तर ही जी कढीपत्त्याची पावडर मी बनवून ठेवलेली होती, जे की मी कढीपत्ता भाजून आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून अशी पावडर बनवून ठेवलेली आहे। जेव्हा आपल्याकडे कढीपत्ता अवेलेबल नसतो ना, त्यावेळेस आपण याचे टेस्ट घेऊ शकतो। तर ते घातलं पाव चमचा, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, पाव चमचा हिंग घातलं। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हळदीला हिंगला, आणि जो आपण स्मॅश केलेला जो बटाटा होता तो घालून घेऊया मसाल्यामध्ये। अगदी जो आपण स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केलेला बटाटा होता तो घातला आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याला एकदम फोडणीमध्ये। म्हणजे फोडणी जी आहे बटाट्याची एकदम अगदी कणाकणापर्यंत गेली पाहिजे आणि 2 ते 3 मिनटं छान चालवून घ्यायचं आहे। फक्त मिक्स करताना थोडी काळजी घ्यायची, कारण कढई जी आहे गरम असते त्यामुळं। तर अशा प्रकारे जो आहे एकदम बटाट्याचं जे आपलं स्मॅश केलेलं बटाटा ते घालून आपण जे हे बनवलेलं आहे मसाला बटाटा, तर एकदम छान असा फ्लफी झालेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, तर 1 चमचा जे आहे मीठ घातलं आणि तुम्ही पाहू शकता काय बाइंडिंग आलेलं आहे आणि एकदम असं सॉफ्ट जे आहे आपलं बटाट्याचा वड्याचा मसाला जो आहे तयार झालेला आहे। त्यावर मस्त अशी कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करूया, कारण कोथिंबीर नाही घातली तर काहीतरी अपुरं असल्यासारखं नक्कीच वाटतं। तर कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे या ठिकाणी आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। कलर सुद्धा सुरेख आलेला आहे आणि टेस्टला सुद्धा तेवढंच छान लागणार आहे। तर इकडे प्लेट घेतली होती, एक डिश घेतली होती आणि त्यामध्ये सर्व जे आहे आपला मसाला काढून घेतलेला आहे फोडणीचा आणि आपण आता थंड करायला ठेवूया। तर अशा प्रकारे जे आहे मी पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे काय होईल पटकन थंड होईल त्यासाठी पसरवून घेतलेलं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये थंड होतं। आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला इकडं बेसनचं बॅटर सुद्धा बनवायचं आहे आपल्याला। 10 ते 15 मिनिटं त्याला रेस्ट दिली की थंड होईल। त्यानंतर इकडे आपण बेसनचं बॅटर बनवूया। तर इथे जे आहे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अगोदर। तर फाईन बेसन पीठ घेतलेलं आहे मी, अजिबात जाडसर किंवा चरबट असं नाही घ्यायचं, एकदम फाईन घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा घालून घेतली आणि 2 चमचे जे आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर इकडे पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, जे की चवीला तिखट आहे, कलरचं नको आहे आपल्याला त्यामुळे असं घातलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग आणि अगदी अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी म्हणजे पाव चमचाच मीठ घातलेलं आहे, कारण आपण मसाला जो बनवलेला आहे बटाट्याचा त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घेतलं। आता विस्कच्या साहाय्याने जे आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे। खूप पातळ बनवायचं नाही, अजिबात घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे। तर आता तुम्ही म्हणाल की यामध्ये कॉर्नफ्लॉवर का घातलं, तर ज्यावेळेस आपण गाड्यावर वगैरे बटाटा वडा खातो तर एकदम असा क्रिस्पी लागतो, तर ते हे
सिक्रेट वस्तू जी वापरतात ना ती म्हणजे की कॉर्नफ्लॉवर. आता कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसलं ना तर मग तुम्ही तांदळाचं पीठ 3 चमचे किंवा 4 चमचे घाला, आणि कॉर्नफ्लॉवर असलं तर 2च चमचे घाला, तांदळाचं पीठ 4 चमचे घाला. नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण क्रिस्पी हवा असेल तर नक्कीच घाला. त्यानंतर अशा पद्धतीचं थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर मला इथे जे आहे 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे पुरेपूर, आणि अशा प्रकारे जे आहे थिक असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता बॅटरला सुद्धा आपण 10 मिनटं रेस्ट देऊया, अजिबात घाई नाही करायची. आणि इकडे 10 मिनटं रेस्ट दिल्यावर बॅटर जे आहे छान प्रकारे मिसलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं, बॅटर थोड्या वेळ साईडला ठेवलेला आहे. आणि इकडं जो आहे आपला बटाटा मसाला जो आहे तयार झालेला आहे, थंड झालेला आहे अगदी. आणि आता ह्यामध्ये थोडं थोडं पोर्शन घेऊन आपण छान असे वडे बनवून घेऊया सर्व ह्याचे. काहीच नाही करायचं, अगदी छोटंसं घ्यायचं हातामध्ये आणि हलकं जे आहे गोल करून घ्यायचं आहे. खूप असं दाबून गोल नाही करायचं किंवा काहीच नाही. आता तुम्हाला चपटे बनवायचे चपटे बनवा, गोल बनवायचे गोल बनवा, ही तर तुमचीच नक्की चॉईस आहे. तर या ठिकाणी जे आहे दुसरंसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. एका साईजचे सर्व बनवणार आहे मी. आता मी या ठिकाणी गोल का बनवत आहे, कारण हे मी विदाऊट पाव खाणार आहे, त्यामुळं मग मी गोल बनवत आहे. तुम्हाला पावसोबत खायचं असेल तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त मग तुम्ही चपटे बनवा किंवा मग तुमच्या आवडीनुसार जशी साईज हवी आहे तशी करा. तर इकडे जे आहे छान असे सगळे वडे जे आहेत वळून घेतलेले आहेत. पाहू शकता सर्व एक साईजचे वडे झालेले आहेत. आणि बाइंडिंग बघा किती छान आलेलं आहे, छान. त्यामध्ये कोथिंबीर कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. तर आता आपण यामध्ये काय करूया, आणखीन एक सिक्रेट वस्तू आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये घालायची आहे. ते म्हणजे की एक नॉर्मल गरम तेल घ्यायचं आहे, म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं गरम, हाताला सोसेल असं. आणि त्यानंतर पळीभर तेल त्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. आणि काय होतं, छान असे कुरकुरीत बटाटा वडा तयार होतात. ही सुद्धा ती गाड्यावरचे लोक जे वापरतात ना तीच ट्रिक आहे. त्यानंतर वडे जे आहेत बेसनामध्ये घालून घेते अगोदर. तर जितके बसेल तितके घालायचे, पण खूप जास्त पण नाही घालायचे, आपल्याला ते ढवळता आले पाहिजे व्यवस्थित. तर त्यावर जे आहे चमच्याने मी बेसन घालणार आहे, कारण माझं काय बॅटर जे आहे थोडं कमी आहे आणि भांडं मोठं झालेलं आहे, त्यामुळं चमच्याने घालून घेऊया. तर एका वेळेस मी यामध्ये 4 घातलेले आहेत. खूप जास्त अजिबात गर्दी नाही करायची, 4-4 5-5च तळूया आपण, कारण आपल्याकडे काय असतं छोटी छोटी भांडे असतात, कढई छोटी असते, त्यानंतर पॉट छोटे असतात, त्यामुळं. तर या पद्धतीने जे आहे छान असं बेसनला हे करून घेतलेलं आहे, बाइंडिंग करून घेतलेलं आहे. आणि इकडं तेलसुद्धा तापून झालेलं आहे, छान कडकडीत तेल तापलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे मीडियम टू हाय ठेवायची आहे. आणि त्यामध्ये एक एक करून मी अशा पद्धतीने चमच्याने वडे सोडत आहे. हाताने सुद्धा सोडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण चमच्याने जरा सोपे वाटतात, त्यामुळे मग मी चमच्याने सोडत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सोडा. आणि वडे सोडल्यावर वड्याला जे आहे अशा प्रकारे बबल्स आले पाहिजे साईडने. तर असं आपल्याला एवढं तेल जे आहे गरम पाहिजे. आणि झाऱ्याच्या साह्याने जे आहे बटाट्यावर तेल उडवायचं, म्हणजे काय होतं वरची जो साईड जी आहे ती सुद्धा तळून निघते. आणि ज्यावेळेस आपण बटाटे वडे पलटवतो ना तर ती जी वरची साईड वल्ली असल्यामुळं कधी कधी काय होतं कढईला चिकटते, तर ते होत नाही. ही एक ट्रिक लक्षात ठेवा. काय करायचं, झाऱ्याने थोडंसं बटाटे वड्यावर तेल उडवायचं, म्हणजे ते काय होतं थोडंसं तळलं जातं. मग ज्यावेळेस आपण वडे उलटवतो ना त्यावेळेस वरची जी साईड आहे ना अजिबात कढईला चिकटत नाही, याची एक काळजी घ्यायची. तर या पद्धतीने जे आहे छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत वडे तळून घेतलेले आहे. मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची, खूप लो नाही करायची, नाहीतर काय होईल वडे जे आहे खूप असं तेल पितील, त्यामुळं. आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहे वडे तळून काढून घेतलेले आहे. परत आपण जे आहे याच ट्रिकने वडे सोडूया. परत मी झाऱ्याने बघा कसं तेल उडवते आहे वड्यावर, म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण पलटवतो ना तर कढईला अजिबात वडा चिकटत नाही. तुम्ही पाहू शकता माझ्या कढईला कुठेही वडा चिकटल्याचं अजिबात डाग नाही आहे किंवा काहीच नाही. तर हे सुद्धा छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया आणि मग काढून घेऊया. आणि तळून काढून घ्यायचे व्यवस्थित, उलटपुलट करून छान असे तळून घ्यायचे. तर हे सुद्धा मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने जो आहे मुंबईचा फेमस बटाटा वडा जो आपण म्हणतो खायला टेस्टी लागतो एकदम, तर तो अशा पद्धतीने तयार होतो.
तर इकडे छान अशा बटाटा वड्याला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी 7 ते 8 मिरच्याचे जे आहे मधोमध थोडीशी चीर दिलेली आहे सुरीनी आणि त्या ठेवल्या तळायला. ज्यावेळेस आपण मिरच्याला चीर देत नाही ना तर मिरच्या ज्या आहेत तेलामध्ये फटाफट फुटतात आणि त्या अंगावर ओढण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं काप द्यायचं मिरचीला आणि अशा पद्धतीने वड्यावर छान अशा मिरच्या सर्व केलेल्या आहे. तर अशा पद्धतीने मुंबईचं फेमस बटाटा वडा एकदम क्रिस्पी कुरकुरीत खमंग असा तयार झालेला आहे. मी तुम्हाला वडा जो आहे फोडून सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही विदाऊट मिरची विदाऊट पाव सुद्धा खाऊ शकता. असा खाल्ला तरी सुद्धा चालेल. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात, मोठी माणसं सुद्धा खाऊ शकतात. अजिबात मसालेदार नाही आहे किंवा तेलकट नाही. बटाटा वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.